बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची दिलासादायक बातमी समोर आलेली आहे। ही बातमी ऐकून बऱ्याच महिलांना दिलासा पण मिळणार आहे, कारण की आता राज्यातील महिलांसाठी अत्यंत महत्त्वाचा निर्णय राज्य सरकारने घेण्यात आलेला आहे। तो निर्णय या ठिकाणी आपण बघू। लाडकी बहीण योजनेचा 14वा आणि 15वा हप्ता या ठिकाणी भेटणार आहे त्यांना एकत्रित। ज्या महिलांचे हे काम कंप्लीट असेल, ज्या महिलांकडे हे काम पूर्णपणे कंप्लीट त्यांचं झालेलं असेल, त्यांनाच हा हप्ता 14वा आणि 15वा म्हणजे असे त्यांना 2 हप्ते पैसे किती भेटणार आहे ते बघा। आता 1500 रुपये त्यांना 14व्या हप्त्याचे 1500 आणि 1500 रुपये त्यांना 15व्या हप्त्याचे असे दोन्ही मिळून त्यांना मिळणार आहे 3000 रुपये। 3000 रुपये लाडक्या बहिणींच्या डेबिट मार्फत डायरेक्ट बँक खात्यामध्ये पडणार आहे। ते कधी पडणार तारीखवार या ठिकाणी जाहीर झालेले आहे। जर तुमचं एक काम कंप्लीट नसेल, एक काम कंप्लीट करून घ्या लवकरात लवकर। तुम्हाला मी सांगतो, जर तुम्ही एक केलं नाही तर तुम्हाला 14वा सुद्धा हप्ता मिळणार नाही। 15वा तर लांबच राहिलेला आहे, तुम्हाला 14वा पण मिळणार नाही। त्यामुळे हे काम करणं खूप गरजेचे आहे। जर तुम्ही हे गरजेचे काम कंप्लीट केलं नाही, अधुरं जर ठेवलं तर तुम्हाला दोन्ही हप्ते मिळणार नाही। दोन्ही काय तुम्हाला 14वा सुद्धा मिळणार नाही आणि या पुढला कोणताही हप्ता मिळणार नाही। त्यामुळे हे काम काळजीपूर्वक बघा आणि काळजीपूर्वक याला करून घ्या। अर्धवट काय सोडू नका, पूर्ण देखील काम करून घ्या। तर चला सविस्तर जाणून घेऊ कोणतं आहे ते काम आणि तुम्हाला हप्ता 14वा आणि 15वा या ठिकाणी कधी मिळणार आहे आणि राज्य सरकार डीबीटीचं बटन कधी दाबणार। डीबीटीचं बटन दाबल्यानंतर तुम्हाला 24 ते 48 घंट्याच्या आत पैसे मिळतील। तुम्हाला माहित आहे, जसं राज्य सरकार डीबीटीचं बटन दाबतं तसं 24 घंट्याच्या आत तुम्हाला पैसा मिळतो। 24 घंट्याच्या आत तुम्हाला तुमच्या बँक खात्यामध्ये पैसा मिळतो। तर चला आता या ठिकाणी निर्णय बघू काय झालेला आहे। आता डीबीटीचं बटन राज्य सरकार कधी दाबणार, दाबलं आहे की नाही, संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। तर चला पूर्ण तुमच्या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून आपण देऊन टाकू। चला आता तुमच्या माहितीस्तवर सांगतो मी। आता राज्य सरकार डीबीटीचं बटन दाबणार आहे 1 दिवसानंतर। आता तुम्हाला माहित आहे 1 दिवसानंतर म्हणजे उद्या राज्य सरकारने जसं डीबीटीचं बटन दाबलं तसं तुम्हाला 24 घंट्याच्या आत तुमच्या बँक खात्यामध्ये पैसा जमा दिसेल। आता आपण धरून घेऊ 1 दिवस, आजचा 1 दिवस आणि उद्याचा 1 दिवस म्हणजे 2 दिवसानंतर। 2 दिवसानंतर तुमच्या बँक खात्यामध्ये 14वा आणि 15वा हप्ता म्हणजे 3000 रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये या ठिकाणी टाकण्यात येणार आहे। जर तुमचं हे काम कंप्लीट असेल, जर तुमचं हे काम अधुरं असलं तर तुम्हाला दोन्ही हप्ते मिळणार नाही। राज्य सरकारने घोषणा केलेली आहे, त्या घोषणेमध्ये असं सांगितलेलं आहे, जर तुमचं काम कंप्लीट नसेल तर तुम्हाला हप्ता मिळणार नाही, तुमचा हप्ता या ठिकाणी गृहीत धरणार नाही, तुम्हाला पण डीबीटी मार्फत पैसा टाकला जाणार नाही। राज्य सरकारने जर डीबीटीचं बटन दाबलं तर तुमच्या बँक खात्यालोक 14वा हप्ता पण येणार नाही आणि तुमच्या बँक खात्यालोक 15वा हप्ता पण येणार नाही। दोन्ही हप्ते तुम्हाला मिळणार नाही, दोन्ही हप्ते तुमचे अधुरे राहणार आहेत। त्यामुळे हे एक काम जर तुम्ही कंप्लीट केलेलं नसेल, एकच काम आहे पण खूप महत्त्वपूर्ण काम आहे, ज्या महिलांचं एक काम कंप्लीट नाही त्यांनी काळजीपूर्वक ते काम ऐकावं आणि ते कंप्लीट करावे। तर चला आता आपण बघूया तारीखवार। आता या ठिकाणी राज्य सरकारने तारीख जाहीर केलेली आहे आणि वार पण जाहीर केलेला आहे। तो वार तुम्हाला सांगतो, तारीख पण तुम्हाला निश्चितपणे सांगतो। त्यापूर्वी तुम्हाला सांगू इच्छितो की आता तुम्हाला दोन्ही हप्ते एकत्रित येणार आहे। लाडकी बहीण योजनेला 14वा आणि 15वा हप्ता लवकरात लवकर येणार आहे, ते पण 3000 रुपये या ठिकाणी जाहीर झालेले आहे। संपूर्ण माहिती बघायला मिळेल तारीखवार सहित आणि ते एक काम सहित। जर तुम्ही तारीखवार बघितली आणि ते काम बघितलं नाही, ते काम जर तुम्ही बघितलं नाही आणि त्यामध्ये जर तुम्ही ते काम केलेलं नसेल तर माफ करा, तुम्हाला हप्ता मिळणार नाही असं राज्य सरकार म्हणालेले आहे। जर तुम्ही ते काम केलं नाही तर राज्य सरकार स्वतः म्हणाले आहे, माफ करा लाडकी बहिणींनो, तुम्हाला तो हप्ता मिळणार नाही। ते काम खूप महत्त्वपूर्ण आहे महिलांनो। ते काम जर तुमचं झालेलं नसेल, अधुरं असेल तर लवकरात लवकर करून टाका आणि तुम्हाला तुमचा 14वा 15वा हप्ता 2 हप्ते 3000 रुपये एकत्रित घेऊन जावा असं राज्य सरकारचं वक्तव्य झालेलं आहे, असा राज्य सरकारचा निर्णय झालेला आहे। 3000 रुपये जाहीर झालेले असून तुम्हाला ते 3000 रुपये हे काम कंप्लीट केल्याशिवाय मिळणार नाही आणि तुम्हाला ती ह्या तारखेच्या आत मिळणार आहे। ती तारीख म्हणजे 15 सप्टेंबर। 15 सप्टेंबरच्या आत जर तुम्ही ते काम केलं नाही तर तुम्हाला पैसा मिळणार नाही। त्यानंतर तुम्हाला पैसा मिळेल जेव्हा तुम्ही ते काम पूर्ण करशाल। आणि तुम्हाला सांगू इच्छितो की 14 तारखेला या ठिकाणी राज्य सरकार 14वा आणि 15व्या हप्त्यासाठी डीबीटीचं बटन दाबत आहे। डीबीटीचं बटन दाबल्यानंतर 24 घंट्यानंतर पैसा येतो। तो 24 घंट्यानंतर म्हणजे तुम्हाला येणार तो पैसा 15 तारखेला तुम्हाला 2 हप्ते एकत्रित 3000 रुपये 15 तारखेला तुमच्या बँक खात्यामध्ये 3000 रुपये थेट डीबीटी मार्फत पडणार आहे। संपूर्ण माहिती बघायला मिळेल, व्हिडिओ पूर्ण बघा। व्हिडिओ फक्त 1 मिनिट राहिलेला आहे, तो मी ते सांगून देतो ते कोणतं काम आहे। जे काम तुम्ही केलं नाही तर तुम्हाला 15 तारखेला हप्ता मिळणार नाही। जेव्हा तुम्ही ते काम करशाल तेव्हा तुम्हाला तो हप्ता मिळेल। तो काम म्हणजे तुमचं बँक खातं जे असतं, जो तुमचा अकाउंट नंबर आहे, AC नंबर ज्याला आपण अकाउंट नंबर म्हणतो, तो तुमचा अकाउंट नंबर तुम्हाला लिंक
करणं गरजेचं आहे. तो लिंक कशाशी करायचा, तो ह्यो जो अकाउंट नंबर आहे तुमचं बँक खातं जो आहे, जो तुमचा अकाउंट नंबर आहे तो तुम्हाला अकाउंट नंबर लिंक करावा लागेल, ते म्हणजे आधाराला. जो तुमचा आधार आहे, आधाराला तुम्ही लिंक करा. तो तुमचा नंबर तुम्ही तिथं जा, तुम्ही मॅनेजरला भेटा आणि ते सांगा की तुम्हाला आधाराला लिंक करायचं आहे, ते म्हणजे अकाउंट नंबर लिंक नसेल तर तुम्हाला दोन्हीपैकी एक सुद्धा हप्ता मिळणार नाही. राज्य सरकारचं वक्तव्य झालेलंच आहे. माफ करा, तुम्ही जर एक काम केलं नाही, जर तुम्ही ते लिंक केलं नाही तर तुम्हाला हप्ता मिळणार नाही. त्यामुळे जर तुमचं ते अधुरं असले तर याला तुम्ही जिम्मेदार असाल आणि ज्या दिवशी तुम्ही करसाल तेव्हा तुम्हाला मिळणार आहेत. आता तुम्हाला सांगतो 15 तारखेच्या आता तुम्ही करून घ्यावा, कारण की आता 14 तारखेला डीबीटीचं बटन राज्य सरकार दाबणार आहे आणि डीबीटीचं बटन दाबल्यानंतर 24 घंट्या आत पैसा शेतकऱ्यांच्या आणि महिलांच्या बँक खात्यामध्ये, ज्या महिला होत्या पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये पैसा पडणार आहे. राज्य सरकारचं पूर्ण वक्तव्य झालेलं आहे. फक्त डीबीटीचं बटन दाबण्यात येणार आहे आणि लवकरात लवकर 15 सप्टेंबरच्या आत तुम्ही ते काम कंप्लीट करून घ्यावी, कारण की आता सर्व पात्र महिला, महाराष्ट्रातील पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये पैसा जमा होणार आहे. तो जमा होणार आहे 15 तारखेच्या आधी. 15 तारखेला पूर्ण महाराष्ट्रातील महिलांना या ठिकाणी पैसा मिळून जाणार आहे. त्यामुळे भिवू नका. ज्या महिलांना वाटत होतं की लाडकी बहीण योजनेचा पैसा येणार नाही, तर त्यांच्यासाठी सांगतो पूर्ण तुम्हाला पैसा 2 हप्त्याचा दिला जाणार आहे. ते म्हणजे 15 तारखेच्या आधी जर तुम्ही ते काम केलं तर तुमचं बँक खातं तुमच्या आधाराशी लिंक केलं तर तुम्हाला पूर्णपणे माहिती बघायला मिळेल आणि तुम्हाला डीबीटी मार्फत पैसा जमा या ठिकाणी होईल. जर तुम्ही ते केलं नाही तर तुम्हाला हप्ता मिळणार नाही. तुम्हाला सांगू इच्छितो की राज्य सरकारचं वक्तव्य तसं होईल. जर तुम्ही ते केलं नाही तर तुम्हाला हप्ता मिळणार नाही. तुम्ही जर ते लिंक केलं नाही, एक काम आहे पण ते एक काम खूप महत्त्वपूर्ण आहे असं राज्य सरकार या ठिकाणी म्हणालेले आहे. त्यामुळे तुम्ही जर ते केलं नाही तर लवकर करून घ्यावा अशी राज्य सरकारने मागणी केलेली आहे. ते काम कंप्लीट केल्यानंतर तुम्हाला 15 तारखेला तुमच्या बँक खात्यामध्ये, पूर्ण महाराष्ट्रातील महिलांच्या बँक खात्यामध्ये तो हप्ता पडणार म्हणजे पडणार. 2 हप्ते तुमच्या बँक खात्यामध्ये या ठिकाणी पडल्याशिवाय राहणार नाही, कारण की या ठिकाणी निर्णयच मोठा झालेला आहे. त्यामुळे जर तुम्ही ते काम केलं नाही तर ते काम लवकरात लवकर करून घ्यावा, कारण की तुम्हाला माहीतच आहे आता राज्य सरकार डीबीटीचं बटन 14 सप्टेंबर रोजी दाबणार आहे. आणि जर राज्य सरकारने 14 सप्टेंबर रोजी ते डीबीटीचं बटन दाबलं तसं तुमच्या बँक खात्यामध्ये या ठिकाणी 3000 रुपये प्रत्येक महिलांच्या बँक खात्यामध्ये राज्य सरकारमार्फत टाकण्यात येणार आहे. त्यामुळे चिंता काय करू नका. आता डायरेक्ट 2 हप्ते तुमच्या बँक खात्यामध्ये कंप्लीटपणे या ठिकाणी येणार आहे. त्यामुळे ज्या महिलांना चिंता भासत होती की राज्य सरकार देतं की नाही देतं, राज्य सरकारकडे पैसा राहिला की नाही राहिला, तर त्यांच्यासाठी सांगू इच्छितो काही कालावधी या ठिकाणी लागलेला आहे, काही कारणास्तव या ठिकाणी लांबलेली आहे लाडकी बहीण योजना. पण जी लांबलेली आहे तर राज्य सरकारने माफी मागून 2 हप्ते एकत्रित सोडण्याचा मोठा निर्णय केलेला आहे. आणि हाच मोठा निर्णय बघून लाडक्या बहिणी नाचायला सुद्धा लागलेला आहे. बऱ्याच लाडक्या बहिणींसाठी या ठिकाणी हा निर्णय दिलासादायक सुद्धा होऊ शकतो. पण जर त्यांनी ते एक काम केलं तर, जर तुमचं ते एक काम अधुरं असलं, आधार नंबर जर तुमच्या अकाउंट नंबरशी लिंक नसला, तर तुम्हाला ही बातमी या ठिकाणी खूप टोचू शकते, कारण की तुम्हाला 14 तारखेला कुठलाही पैसा मिळणार नाही. जर तुमचं आधार कार्ड तुमच्या अकाउंट नंबरशी लिंक नसलं तर तुम्हाला कोणताही या ठिकाणी हप्ता मिळणार नाही. जर लिंक असेल तर तुम्ही आनंदी व्हा, कारण की आता 2 हप्ते एकत्रित तुम्हाला तुमच्या बँक खात्यामध्ये थेट डीबीटी मार्फत या ठिकाणी जमा दिसणार आहे. तर चला भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. जर तुम्ही या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करून टाका. जय हिंद, जय महाराष्ट्र.